वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज आहे आषाढी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या। ही आषाढ महिन्यातली शेवटच्या अमावस्येला म्हटलं जातं। आषाढ अमावस्या ही चातुर्मासात पहिली अमावस्या असं मानलं जातं। श्रावण महिन्याला उद्यापासून सुरुवात होत आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी येते ही अमावस्या म्हणजे दीप अमावस्या। या अमावस्येला दीपपूजनाला खूप महत्त्व आहे आणि ते केले तर आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते। या दिवशी वेगवेगळे दान पूजा विधी केले जाते। या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा केली जाते। पिठाचा दिवा लावला जातो, कणकेचे दिवे लावले जातात। तर ही पूजा श्रावणाच्या स्वागताची तयारी आहे। दीप सूर्याग्नि रूपोत्सवम तेजः तेज उत्तमम गृहाणं मकृतां पूजा सर्व काम प्रदो भव। या मंत्राचा जप करावा जेव्हा आपण दिवा लागतो। याचा अर्थ असा की हे दीप देवा, तू सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस। तेजामध्ये उत्तम तेज आहे। माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कर असा होतो। याचं महत्त्व आपल्या पुढच्या पिढीला समजून देण्याचा हा छोटासा प्रयत्न तुम्ही करा। भारतीय संस्कृतीला पुढे नेण्याचं आपलं कर्तव्य आहे। सर्वांना दीप अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा। इथे मी अद्वैतला पूजा कशी करायची हे शिकवत होते। सगळ्या देवदेवतांना फुलं वाहून हळदी कुंकू वाहून मनोभावे त्यांची पूजा करून कसा आशीर्वाद योग्य पद्धतीने घ्यावा हे मी त्याला सुचवत होते। त्या अवनीशलाही करायची घाई होती, तुम्ही बघू शकता। हळदी कुंकू व्यवस्थित वाहून कुठल्या बोटाने कुंकू हळदी लावावी हे त्याला समजून सांगत होते। अवनीशला पण फूल अर्पण करायचं होतं दिव्याला, त्याने मनोभावे पूजा केलेली आहे। शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते। दिव्या दिव्या दीपक कानी कुंडल मोतिया दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुशी पाशी। माझा नमस्कार सर्व देवांच्या पाशी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। वस्तुते वसन्तं देवं कौशतानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। दीप अमावस्याला आपल्या घरातील लहान मुलांना कणकेच्या दिवाने ओवाळले जाते अशी ही प्रथा आहे। त्यामुळेच दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झालेला आहे। थँक यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग।
प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.